क्लर्क 2014 मधील हे उदाहरण आहे. 1 ते 100 अंकांची सरासरी 1 ते 60 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? त्याने 4 पर्याय मांडलेले आहेत. पहा हा काय प्रकार आहे पहा नीट. तर ऐका आता नीट. ही गोष्ट आता नीट समजून घ्या आणि ह्या उदाहरणातलं रहस्य ऐका. तुम्ही जर 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची सरासरी काढत बसले, 1 ते 100 पर्यंतची बेरीज करा, परत त्या 100 ने भागा, 1 ते 60 पर्यंतची बेरीज करा, त्याला परत 60 ने भागा आणि मग त्यांच्या सरासरीतला फरक काढा, तर ते जास्त वेळ जाणार आहे. तर एक गोष्ट ध्यान ठेवा. 1 ते म्हणजे एकच नाही म्हणजे कुठूनही 2 संख्यांची इथून इथपर्यंतच्या संख्यांची सरासरी काढायची असली, 1 ते 100 पर्यंतची सरासरी नीट ऐका आता. 1 ते 100 पर्यंतची सरासरी काय? आणि 1 आणि 100 ची सरासरी काय? त्याचं उत्तर तेच असतं, सेम असतं. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न पडला, 1 ते 100 पर्यंतची बेरीज करायची, मग 100 ने भागायचं. त्याच्यापेक्षा काय करायचं? 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत ना, त्यांची सरासरी मग डायरेक्ट त्यांची सरासरी असते. 1 आणि 100 ची सरासरी. म्हणजे 1 ते 100 पर्यंतची सरासरी बरोबर डायरेक्ट मांडायचं 1 अधिक 100/2. 1 आणि 100 ची जी सरासरी येते तीच सरासरी 1 ते 100 पर्यंतची सगळ्यांची येते. असं असतं. ह्याचं उत्तर आलं 101/2 म्हणजे भाग लावला बेपंचे 10, बे शून्य शून्य, 1 परत बेपंचे 10, 50 पॉईंट काय आलं? 5 आलं. बघा असं बघा वाटल्यास हां. 101.02 बेपंचे 10, 00 वरून घातला 1 भाग गेला शून्याचा, बे शून्य पॉईंट वरून घातला 0 बेपंचे 10, 50 पॉईंट काय आलं? 5 आलं. पहा नीट. 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची सरासरी काय? आणि 1 आणि 100 ची सरासरी काय? दोघांचं उत्तर एकच. 1 ते 20 इथपर्यंतच्या संख्यांची सरासरी काढली काय? आणि 1 आणि 20 ची सरासरी काय? त्याचा अर्थ एकच होतो. 20 आणि 1 21/2 उत्तर 10.5 येणार. आणि तुम्ही जर अशी बेरीज केली 1, 2, 3, 4 असे 20 पर्यंत काढले आणि ह्या सर्वांची बेरीज केली आणि त्याला परत 20 ने भागलं, तरी उत्तर तेच येणार. म्हणजे सर्व संख्यांची जी बेरीज आहे, त्याची सरासरी जी येते, ती सरासरी त्या पहिल्या आणि शेवटच्या संख्यांच्या सरासरी एवढी असते. याचं उत्तर काय बघा बरं. 101/2 सरासरी आली 50.5. आता पुढे काय आहे? 1 ते 60. 1 ते 60 पर्यंतची सरासरी. 1 ते 60 पर्यंत सरासरी किती होणार बघा बरं. 1 अधिक 60/2 61/2 बेत्रिक 6 बे शून्य बेपंच 10 30.5 येईल. म्हणजे 61 ला आपण काय केलं 2 ने भागलं बेत्रिक 6 0 वरून घातला 1 बे 0 1 पॉईंट वरून घातला 0. पॉईंटच्या पलीकडची संख्या खाली घेतली की उत्तरात पॉईंट द्यायचा असतो. पॉईंटच्या पलीकडची संख्या खाली घेतली ना की उत्तरात पॉईंट द्यायचा आणि मग करायचं बेपंचे 10 30.5 आलं. पहा त्यांचं काय म्हणणं आता 1 ते 100 पर्यंत अंकांची सरासरी 1 ते 60 पर्यंत अंकांच्या सरासरी कितीने जास्त आहे. म्हणजे यातला फरक त्यांनी विचारलाय. 50.5 आणि 30.5 फरक म्हणजे वजा त्यातली 30.5 02 20.0 20.0 म्हणजे 20च. त्याचं उत्तर काय आलं 20 हे उत्तर आलं. तिसरा पर्याय आला. या गणितातलं मुख्य रहस्य काय ध्यान ठेवायचं की इथून इथपर्यंतच्या संख्यांची सरासरी आपला असा प्रश्न असला तर डायरेक्ट पहिली संख्या आणि शेवट संख्या यांची बेरीज करून 2 ने भागायचं. तीच त्या सर्वांची सरासरी असते. हे ध्यान ठेवा.